बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातमी आहे ती धनंजय मुंडेंसंदर्भातली। धनंजय मुंडेंच्या विजयावर आता भाजपच्याच आमदाराकडून शंका व्यक्त केली जाते। विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी 1,39,000ची लीड घेत विजय मिळवला। मात्र हा विजय बोगस मतदानावर झाल्याचा आरोप होतोय। नेमका हा वाद काय आहे पाहूया। बोगस मतावरचे तुमचे निवडणूक आहे। यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे। बोगस मतावर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे 1,39,000 मतांच्या फरकाने विजयी झाले। मात्र धनंजय मुंडेंचं हे मताधिक्य मतदारांनी दिलेलं नसून बोगस मतदानातून मिळालं असल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर केला जातोय। विशेष म्हणजे हा आरोप सरकारमधील आमदारांनीच केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर थेट बोगस मतदानाचा आरोप केला। याची अवकात काय, त्याची अवकात काय, अरे माझी अवकात काय। 80,000 मतदानांनी लीड दिला आणि या बीड जिल्ह्यात धनु भाऊ तुम्ही 1,42,000 मतांनी निवडून आले वरले। शाही एकाने लावायची शाही आणि 330 बुथापैकी 230 बुथ जर ताब्यात असतील बोगस मतावरचे तुमचे निवडणूक आहे। तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय। तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय। आदरणीय आवार साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली। आज क्रांती नाही झाली आवार साहेब। ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले। 75,000 मत बोगस केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं। आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा। आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री। यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे। बोगस विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत होता। मात्र परळीत मतदान केंद्रावर थेट गुंडाराज पाहायला मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। परळीत धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख यांच्यात हाय व्होल्टेज लढत झाली। मतदानाच्या दिवशी एकूण 122 मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला। एकच मतदार या सगळ्या मतदान केंद्रात मतदान करत होते। धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी सगळे बूथ कॅप्चर केले। धर्मापुरी मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काढण्यात आल्याचा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला। निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील यात सहभागी असल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं। कॅमेरा बंद आहे। कॅमेरा बंद असतो मतदानच बंद करावं लागतं। कॅमेरा बंद असतो मतदानच बंद करावं लागतं। या प्रकरणाबाबत प्रशासनाकडे तक्रारही करण्यात आली। मात्र निवडणूक आयोगानं विरोधी उमेदवारांची दखल घेतली नाही। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंची सगळीच प्रकरणं उकरून काढली जात आहेत। अशातच परळीतल्या बोगस मतदानाचा मुद्दाही चर्चेत आलाय। बीडमध्ये मतदान केंद्र कॅप्चर केली जातात, मतदारांना धमकावलं जातं, विरोधी उमेदवारांना मारहाण होते, दिवसाढवळ्या अपहरण केली जातात, हत्या होतात। फक्त नवीन गाडी घेतली म्हणून बंदुकीतनं बार उडवत आनंद साजरा केला जातो। कमरेला बंदुकी लावून व्हिडिओ बनवले जातात आणि या बंदुकांचे परवाने खुद्द SP साहेबच देतात। राजकीय वरदहस्तामुळे ही मंडळी मोकाट फिरतात। बीडची ही तऱ्हा पाहून एकच प्रश्न उपस्थित होतोय, खरंच बीडचा बिहार झालाय का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, बीड।